रायस्टनर मीरा रोड ज्या संघामध्ये बऱ्याच वेळा आपण उबेद खान अर्थात मुन्नाना खेळताना पाहिले त्यांच्या जोडीनं आमिर दाफेदार. मॅचला सुरुवात मॅचला होते स्टार्ट मॅच ऑन. क्लीन बॉल पहिला चेंडू जी लाल लाईट पेटले ना बेलची तो सिग्नल आहे बोल्ड झाल्यात. त्याच्यामुळे पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट. पहिल्या चेंडूवरती बाबू यांनी आपलं काम केलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ एसटी उद्ध्वस्त झाले. नक्कीच बघितलं आपण एक सुरेख असा चेंडू आणि बघितलं वेल पिच डिलिव्हरी वेल बोल्ड डिलिव्हरी मला हरकत नाहीये. एक चेंडूचा सामना केला आमिरने आणि बघितला पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड झालाय आणि बघितलं आपण यश संपादित करतो. बघितला समोरचा संघ. आमचे पंच बेल्टची टोपी सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ दोन्ही पायाच्या मधून तो चेंडू निघून गेला होता. फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. टप्पा छान होता आणि त्या कारणास्तव बघितला बीट झाले फलंदाज. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की पहिल्या चेंडूवरती हा गडीबाज झालाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत सँडी स्पोर्ट्स. चला वारंवार आपल्यासाठी सूचना करण्यात येते एक खेळाडू पाठवून दे आपण समोरच्या कक्षेच्या दिशेने पाठवायचं आहे. सँडी स्पोर्ट्स राज झेल सुटलाय आणि चेंडूही सुटलाय. झेल सुटलाय त्याच्या पाठोपाठ चेंडूही सुटलाय आणि चेंडू गेला सर मिड विकेट रिजन मध्ये चौकार. या धावा महत्वाच्या ठरतील कारण या नाईट क्रिकेटमध्ये अंडर फ्लड लाईट्स आणि थोडासा फॉग आहे ड्यू आहे. या ड्यू मध्ये या धावा महत्वाच्या ठरतील. पुन्हा एकदा मिडल ऑफ समोरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातातनं चेंडू निसटलाय आणि हातातनं चेंडू निसटत असताना चेंडू गेलाय सीमारेषेपार चौकार. कदाचित मला वाटतं झेलच्या प्रयत्नात होते क्षेत्ररक्षक आणि त्या कारणास्तव तसं घडलं गेलं आहे. चौकार पाहायला भेटला मी म्हणेन परंतु कनेक्ट चांगला झाला होता आणि चांगला स्ट्रोक पाहायला भेटला मी म्हणेन. राज इज प्लेइंग ऑन 4 इयर. एक चौकार पाहायला भेटला मी म्हणेन. रमेशला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे तुकाराम मंगेला. यस बाबू ऑन साईडला फ्लेकचा तो फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू वेगाने आलाय. सिंगल आले. दोन्ही फलंदाज थांबलेत. त्याचं कारण एक आहे की क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. सिंगल इज कमिंग. या एकेरी धावेने बघितला आपण राज पोहोचतोय 5 या दर्शनीवर. त्याच्यामध्ये एक चौकार देखील सामील आहे. रमेशला आता मात्र खातं उघडावं लागेल. रमेश बघितला प्रथमच सामोरे जाणार आहे बाबू यांच्या गोलंदाजीवरती आणि झेल सुटलाय ना त्याचाही फायदा उचलला नक्कीच. राज गोठणकर नॉन स्ट्राईक एंडला आहे तर दुसऱ्या बाजूला रमेश ही जोडी मैदानावरती सज्ज आहेत. कुलनचा खेळाडू आहे जो आता स्ट्रायकर एंडला आहे. तोही फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधला राज गोठणकर आणि तो आता स्ट्रायकर एंडला जो होतोय. आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे मागच्या 2 दिवसाचा खेळ पाहिला. बहुत म्हणजे बरेच खेळाडू आपण पाहिले या टेनिस क्रिकेटमधले. आजही पाहतोय ज्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये काही खेळाडू आहेत त्यापैकी राज गोठणकर आहे तो आता स्ट्रायकर एंडला आहे. नक्कीच एक मोठा खेळाडू आहे टेनिस क्रिकेटमधला. आपण बघितलं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न अगोदर तयारीमध्ये होते. चेंडू डीप मध्ये निघून जात आहे. चौकार येतोय. 4 धावा. ब्युटिफुल स्ट्रोक. सुंदर फटका स्विच हिट केला होता पण स्विच हिट आला कुठे वाईडिश लॉंग ऑफला आलाय. आपण पाहिलं तर सुंदर असा हा फटका खेळलाय बघा. स्विच हिट केलं पण एखादा लेफ्ट हँडेड ऑन ड्राईव्ह खेळावा इतका सहजतेने खेळाय. जसा एखादा डावखुरा फलंदाज ऑन ड्राईव्ह खेळतो ना लेफ्ट हँड तसा हा सुंदर असा फटका ऑन ड्राईव्हचा खेळाय बघा. इतका सहजतेने खेळाय. पायावरचा चेंडू होता आता ऑन ड्राईव्ह केलाय. हलक्या हाताने मिड विकेट आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल फिल्डिंग करेल तोपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग मिड विकेट. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 12 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात होती विकेटनं त्यानंतर आला तो झेल सुटलेला चौकार त्यानंतरचा एक चौकार. धावा झाले धावफलकावरती 12. सँडी स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना
और पहिलं षटक संपलं गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळते एक गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिला गडी बाद झाला तो बघितला आपण तो आमिर दाफेदार, मी म्हणेन एक अप्रतिम चेंडू होता मी म्हणेन आणि त्या चेंडूवरती परतावं लागलं होतं आमिर यांना. मात्र रमेश यांनी सावरलंय आणि राज व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग, कारण 2 चौकार महत्वपूर्ण ते चौकार. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सँडी स्पोर्ट्स कितपर्यंत पोहोचेल तुकाराम मंगेला? आणि जसं फिल्डिंगला आपण नची स्पोर्ट्सचा संघ खेळतो, मानगावचे खेळाडू देखील त्या संघामध्ये आहेत. म्हणजे जर आपण मिड विकेटला बघितलं तर शर्मा आहे कोको, आणि जर पाठीमागच्या बाजूने बघितलं तर एक खेळाडू जो आपल्याला विशाल ला आपण पाहू शकता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकात आता गोलंदाज सज्ज होत आहेत. अजय पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 12. टप्प्यात चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेग मध्ये पाठलाग केला जातोय पण पाठलाग नाही पूर्ण होणार. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार, चौकार. या चौकानं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 16 वरती. महत्वाचा मॅच आहे. इथून एक संघ पुढे येईल आणि जसा उल्लेख केला की जे क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांनी उद्या सकाळी 9:30 वाजता या मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. पहिल्या 5 दिवशी खेळलेले संघ, आजच्या दिवसातील 3 संघ, असे 18 संघापैकी जे बाय मिळाली आहे ते सोडून बाकीचे जे संघ आहेत ते उद्या बरोबर सकाळी 9:30 वाजता इथे उपस्थित असतील. 16 for loss of 1 wicket here. This is the match between Sandy Sports and Nachiket Sports Virar. एका बाजूने सँडी स्पोर्ट्सचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने बघितलं आपण नचिकेत स्पोर्ट्स विरारचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बघितला तसं तुकाराम मंगेलाने उल्लेख केला होता की एकाच दिवशी बघितलं आपण तर शेवटच्या क्षणापर्यंत बघितलं आपण सँडी स्पोर्ट्स आणि त्याच्यानंतर बघितलं रुद्रलेचा संघ तो पुढे आला होता, परंतु ते एकाच मी म्हणे बघितलं आपण पॅकेट संघ आपल्याला पाहायला भेटले. तुकाराम मंगेला काय म्हणायचंय? नाही, 2021चा तो सीन होता. रुद्र 11 एका बाजूला होता, दुसऱ्या बाजूला नची. ऍक्च्युली रुद्र आणि नची एकच संघ होता, म्हणजे त्या छोट्या मुलाचं नाव आहे रुद्र, त्याच्यामुळे ते स्वप्न होतं जे टायटल जिंकण्याचं ते 2021ला दादूचं स्वप्न ते पूर्ण झालं होतं आणि या स्पर्धेचं विजेतेपद त्यांच्या संघानं पटकावलं होतं. तर सँडी स्पोर्ट्सनं एक NC चषकाचं टायटल जे जिंकलं होतं तेही वर्ष 2021 होतं, त्यामुळे तेही समानता आहे. स्कूप केले चेंडूला फाईन लेगरीवरचा क्षेत्ररक्षक येईल पोचेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती रमेश पूर्ण करतात. या 2 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोचेल तो 18-18. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे आणि धावा आहे धावफलकावरती 18. 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झालाय रमेश 7 वरती आणि राजला बघितलं 11 वरती खेळतोय. राजमध्ये बघितलं आपण ते चौकार देखील शामिल आहेत मी म्हणेन. जे आतापर्यंत बघितलं 2 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी खर्च केलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा त्यांनी खर्च केलेत. सेकंड ओव्हर इन द प्रोग्रेस. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अतिशय छान ठरतोय. क्षेत्ररक्षकाचा गडी बाद होतोय या ठिकाणी. व्हॉट अ कॅच, दिस इज अ ब्युटिफुल कॅच. तुकाराम मंगेला सौरभ होते तिथे आणि सौरभनं काय झेल टिपलाय. एक जोडी जमली होती, जोडी टिकत होती, ती धावाही उभारत होतं. वेळेला असा कॅच येणं जर आपण पाहिलं तर झेल चांगला टिपला गेलाय. बघा पुढे सरसावले होते, बॅटच्या बाहेरील कडा, चेंडू जात होता फ्लाइंग स्वीपच्या दिशेने शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये सौरभ, आणि सौरभ पुढे आले 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 आणि पुढे डाईव्स सुंदर सुंदर झेल टिपला गेला. आजच्या दिवसातला एक देखणा असा झेल म्हणावा लागणार आहे. सुंदर असा झेल सौरभनं टिपलाय आणि रमेशची खेळी इथे ज्या खेळीला पूर्णविराम आलाय, संपुष्टात आले. बघा हे सर्व दृष्ट DBNने व्यवस्थित टिपल्यात, कॅमेऱ्याने व्यवस्थित टिपल्यात. म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर बॅट्समनने लगावलेले ड्राईव्ह आणि आता हा डाईव्स सूर मारून झेल टिपलाय. सुंदर असा झेल गडीबाद. बघितलं आपण फलंदाज बाद झाल्यानंतर येतो जयेश पाटील, नौका फलंदाज. स्वीचिटचा फटका आहे दमदार
आणि त्या कारणास्तव येणार आहे चौकार. 4 धावा. नक्की दमदार आहे आणि ही जयेश पाटील यांची ओळख आहे. जसा एका फटक्याचा तुम्ही उल्लेख केला होता की असंच थोडासा धुक्याचं साम्राज्य असताना ठोकलेला तो रिव्हर्स स्विचचा आपण फटका पाहिला होता. आल्या आल्या पहिल्यावरती हा चौकार जयेश पाटील भिवंडी. अजून एक स्विच हिट करायचा होता. बरोबरचा लांब चेंडू व्हाईट बॉलचा इशारा होत असताना एक धाव ऍड होईल धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती. होय 23 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. जयेश पाटील इज ऑन 4 इयर. बऱ्याच वेळा ती खेळी आपण बघितले जयेश पाटलांची आणि अनेक षटकार अनेक चौकार त्याच्या माध्यमातून बघितले आहेत. आणि स्विचिटचे फटके असू देत किंवा बघितले रिव्हर्सचे ते मोठे फटके असू देत परंतु त्याच्या माध्यमातून ते आपण बघितले आहेत. परंतु एक तुकाराम मंगेला आपण बघितलंय ज्या ज्या वेळेस स्पर्धा असतात जयेश पाटीलने देखील आपण बऱ्याच वेळा मान दिलेला आहे या स्पर्धेला मी म्हणेन. आणि असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. द मॅन फ्रॉम भिवंडी, वंडर बॉय ऑफ भिवंडी, दॅट इज जयेश पाटील इज ऑन द स्ट्राईक हिअर. फॉलिंग स्वीप करायचा होता. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला गेला होता आणि तो नक्कीच कित्येक वर्षे आपण या खेळाडूला पाहिले. म्हणजे यशाच्या शिखरावरती कायम कसं राहावं ते जयेश पाटीलने इतक्या वर्षामध्ये दाखवलेलं आहे. या मैदानाने नेहमीच त्याचा बहरलेला खेळ पाहिला आहे. त्याच्यामुळे तो आता स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. 23 धावा. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. कनेक्शन बघा काय फटका खेळ आहे. या धुक्याच्या साम्राज्यात धुक्याला ही भेदून जाणारा हा चौकार. 4 धावा. नक्कीच 6 धावा पाहायला मिळतात तुकाराम मंगेला. हा फटका बघा कैलास फटका पहिला बघा स्विच हिट. आणि या धुक्यामध्ये सुद्धा आमच्या कॅमेरामॅनने बॉल बरोबर कॅच केला. त्याच्यामुळे कॅमेरामॅनचं देखील कौतुक आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती आहेत. जयेश पाटील बॅटिंग ऑन 8 आणि राज गोटंगर बॅटिंग ऑन 11 ही जोडी आहे मैदानावरती. धावफलक आहे 27. नक्कीच जयेश पाटील यांचा तो स्ट्रोक पाहायला मिळतोय. तुकाराम मंगेला हा स्ट्रोक आपण स्वीपर कोरच्या आणि एक्स्ट्रा कोरच्या मध्ये बघितला परंतु मला आजही आठवतोय असाच एक रिव्हर्सचा फटका बघितला आपण सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला होता आणि नाईटमध्ये. आजही तो फटका मला आठवतोय तुकाराम मंगेला. नाही नक्कीच बऱ्याच आठवणी आहेत त्यांच्या या मैदानावरच्या आणि त्यांना उजाळ देण्याचं काम आपण करतोय. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येणार त्यावरती चर्चा चालू आहे. धावा आहे धावफलकावरती 27. हा गोलंदाज तिसरं षटक हाताळताना चिकू. 27 पुढचा मॅच. 27 धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. जयेश पाटील प्लेइंग ऑन 8 वेल राज इज प्लेइंग ऑन 11 इयर. 2 गडी जे बाद झाले आहेत. आमिर बाद झालाय. त्याच्यानंतर बघितलं आपण रमेश देखील बाद झालाय. राज आणि जयेश ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. सँडी स्पोर्ट्स कितपर्यंत पोहोचेल कारण 6 चेंडूचा तो खेळ बाकी आहे. ओहो लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला निघून जातोय. सिंगल आले या ठिकाणी. कव्हर करतायत का बघायचं आहे. मात्र बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत या ठिकाणी. वारंवार आपण जयेश पाटलांची चर्चा करत होतो. बघितलं आपण छोट्या वयामध्ये बघितलं आपण चांगल्या क्रिकेटला सुरुवात केली आणि आज बघितलं आपण मोठ्या क्रिकेटपर्यंत पोहोचला आपण बघितलं तुकाराम मंगेला. नाही म्हणून म्हणतो ना यशाच्या शिखरावरती पोहोचणं तिथे टिकून राहणं तितकं सोपं नाही आहे. एक कॅश प्राईज आलंय. हरिचंद्र पाटील डोंगरपाडा जे मास्टर खेळाडू आहेत त्यांच्याकडनं एक कॅश प्राईज झाले आणि ते आले प्रेक्षकांसाठी आले. त्याचाही उच्चार होईल. खेळायचं होतं व्हाईट बॉलचा इशारा. प्रेक्षकांसाठी कॅश प्राईज आहे. हरिचंद्र पाटील जे मास्टर खेळाडू आहेत सध्या आता कोपरीच्या टीममध्ये खेळतात 40+ क्रिकेट. प्रेक्षकांनी जर ज्यावेळेला षटकार येईल बाहेर त्यावेळेला झेल टिपला तर 100 रुपये आणि तो जर झेल एका हाताने टिपला तर 200 रुपये. चला प्रेक्षको रेडी राहा. आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पेक्षा प्रेक्षक सांगतील. अपील झाले जरूर झाले. रिफ्लेक्शन झालं होतं ना तसा पाय लागून चेंडू जसा जातोय. धाव घेण्याची कुठलीही संधी नाहीये. धावा आहेत धावफलकावरती 30. 2.2 षटकांचा खेळ झालाय. थोडं थायपॅडच्या ठिकाणी चेंडू लागलाय. वरही होता त्याच्यामुळे जे अपील केलं गेलं ते अपील तितकं विश्वास नव्हता. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राज गोटनकर
लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने येतोय. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. एक धाव रोखू शकलेले नाही आहेत क्षेत्ररक्षक. एकेरी धावाने धावसंख्या 31 वरती पाहायला मिळते. 31 इज मुव्हिंग स्कोर फॉर सँडी स्पोर्ट्स हिअर. पुढचा मॅच होतोय DVCC राजापूर आणि शेवी 26 चंदनसार. DVCC राजापूर आणि शेवी 26 चंदनसार. आपण टॉसडी या 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला या डावातील इनिंग मधला. सँडी स्पोर्ट्सच्या डावातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका खेळायचा होता, बॅटमध्ये आला नाहीये. शॉर्ट लेगला चेंडू राहतोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. स्कोर जाऊन पोहोचलाय 32-32. 32 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तुकाराम मंगेला सुबह से लेकर शाम तक और शाम से लेकर रात तक बिल्कुल छठे दिन का ये मुकाबला यहाँ पर फ्लड लाइट में चलता हुआ बेहतरीन क्रिकेट है. क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, आपने वो गाना कहा ना, सुबह से लेकर शाम तक दोपहर तक. क्रिकेट ही क्रिकेट आहे आणि प्रत्येक दिवशी ते क्रिकेट खेळलं जातंय. धावा झाल्या धावफलकावरती 32-32 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. आज या स्पर्धेचा 6वा दिवस आहे. उद्या 7वा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस उद्या असणार आहे. बत्तीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना अजून एक प्रहार करण्याचा प्रयत्न मिस्टर स्टोक कव्हरच्या दिशेनं. झेल टिपला गेलाय. राज गोटकर यांची खेळी येत आली संपुष्टात. झेल टिपला गेलाय. 14 धावांची खेळी संपुष्टात आलेत. अजून एक विकेट बाद झाला. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग करताना सँडी स्पोर्टने आता उभारल्यात 32 धावा. बघा, राजनं केल्या 14 धावा, ज्याच्यामध्ये 2 चौकाराचा समावेश. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. पुढचा मॅच DVCC राजापूर आणि शेवी 26 चंदनसार. राज गोटनकर बघितला आपण, बाद झालाय. 2 चौकार होते, त्यामधला बघितला आपण एक रिव्हर्सचा फटका होता. तो ॲक्युरेट फटका त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. तुकाराम मंगेला आपण बघितलं तर. मात्र मोहित पाहायला मिळतोय आणि जयेश पाटील अजूनपर्यंत आहेत. जयेशच्या नावावरती देखील बघितलं आपण ते षटकार आणि त्याच्यानंतर बघितलं आपण त्या धावा पाहायला मिळत आहेत. आणि त्या कारणाचं जयेश खेळतो 9 वरती. 9 इज अ स्कोर ऑफ जयेश अँड सँडी स्पोर्ट्स 32 इयर. शेवटचा चेंडू चिकू यांचा. लॉफ करण्याचा प्रयत्न. हो, कॅच. आपल्या दोन्ही पायाला हलवलं देखील नव्हतं. इतका त्यांना अंदाज होता की हा चेंडू माझ्याचकडे येईल. गडी बाद होतोय शेवटच्या चेंडूवरती. 32 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. बघा, यावेळेस पुल केलाय चेंडूला, परंतु चेंडू बघितला आपण आत थांबतोय सीमारेषेच्या. आणि त्या कारणास्तव बघितला आपण तर शेवटच्या चेंडूवरती तो गडी बाद असताना पाहायला मिळतोय. ॲक्युरेट पाहायला मिळतोय. 32 धावा झाल्यात. 33 धावांचं ते आव्हान आहे. नक्कीच आम्ही कडनं रजा घेतोय. तुकाराम मंगेला, थँक्स फॉर टुडेज डे. ओके, धन्यवाद कैलास पाटील. आज महत्त्वाचा वेळ आपण देखील दिल्यात. आपले सुद्धा मनापासून आभार आहे. कारण आज शेड्यूल थोडासा टाईट होता. सकाळी 10 वाजता मॅचेस सुरू झालेले होत्या. 10:15 मॅच चालू झाल्याबरोबर 12 तास होऊन गेले. त्याच्यामुळे जो समालोचकांचा भार होता तो सुद्धा आपल्या येण्याने थोडासा हलका झाला. धनंजय पाटील आणि प्रमोद सर यांचाही आवाज आपल्याला आता ऐकू येईल. रविकांतजी हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकू येईल. या सर्व समालोचकांमुळे कदाचित ही स्पर्धा पूर्ण करताना थोडासा मदत होते. म्हणजे बऱ्याच वेळा जसं प्रमोद सर म्हटलं की नवीन समालोचकांना संधी असते, पण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा भार देखील थोडासा हलका होत असतो. 32 धावा धावफलकावरती आहेत. नाणेफेकीचा कॉल होतोय. सदानंद पाटील तिथे आहेत. यांच्या शुभ हस्ते आपण टॉस. पुढचा मॅच DVCC राजापूर आणि शेवी 26. टॉस जिंकलाय राजापूरच्या संघानं. टॉस जिंकलाय, त्यामुळे निर्णय येईल. कॉमेंट बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. रविकांतजी 2 दिवस त्यांनी आम्हाला साथ दिलेले आहेत.
कालचा तर पूर्ण दिवस ते आमच्या समाज कक्षामध्ये होते, तेही आता दाखल झाले आहेत. धनंजय पाटील कोपरी, बघा या मैदानाशी आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची कशी अटॅचमेंट आहे. आज पूर्ण दिवसभर धनंजय पाटील कसरालीला एक स्पर्धा करत होते, पण ती स्पर्धा केल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा 8:30 वाजता परत उपस्थित झाले. तिथेही समालोचन केलं. आमचे प्रमोद सर आहेत जे आदर्शचे शिक्षक आहेत, बघा आपलं तिथेही आज शनिवार असून तिथेही दिवस गेल्यानंतर तिथे उपस्थित आहे. ही अटॅचमेंट आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची. आणि आता रविकांतजी आले आहेत, आपला नक्कीच ऑफिस काम सांभाळून पुन्हा एकदा हे आमच्या समोरच्या कक्षात आपलंही स्वागत आहे. मॅचला होईल सुरुवात, तेव्हा आवाज येईल केलेला रविकांतजी आहेत, दुसऱ्या बाजूला प्रमोद सर जॉईंट होतील. बहुत बहुत धन्यवाद तुकाराम सर, बहुत बेहतरीन आवाज़ के मालिक तुकाराम सर, उन्होंने मुझे आमंत्रित किया इस टूर्नामेंट के लिए. मैं बहुत ही बड़ा सौभाग्य जताना चाहूँगा. और मेरे साथ हैं प्रमोद सर जो कि एक शिक्षक हैं. कल हमें इन्हें खेलते हुए भी देखा था इस ग्राउंड पर. तो कैसा एक्सपीरियंस था सर आपका? कल बहुत ही बेहतरीन तरीके से आपकी टीम खेली थी. बहुत ही बेहतरीन मुकाबले खेले गए हैं आज पूरे दिन भर में इस ग्राउंड पर. बहुत ही अच्छा कैमरा वर्क DVN लाइव की तरफ से, DJ ASC की तरफ से बहुत ही बेहतरीन तरीके से हमने साउंड सिस्टम देखा है इस ग्राउंड पर. थोड़ी देर में दूसरे पारी की शुरुआत होगी. बहुत ही बेहतरीन दो शानदार टीमें इस ग्राउंड पर खेल रही हैं. धन्यवाद. रविकांत सर या ठिकाणी आपण उपस्थित झालात. काल तुमचं समालोचन पाहिलं, त्यावेळी माझी मॅच चालू होती. नक्कीच त्या ठिकाणी एक विशेष आहे या मैदानाचं सर की या विकेटवरती एक सगळ्यांना खेळण्याची उत्सुकता असते. आणि या ठिकाणी कैलास पाटील सर या ठिकाणी रजा घेताना नक्कीच एवढं मोठं मैदान आणि त्या मैदानावरती खेळण्यासाठी एक सर नशीब फॅक्टर म्हणतात तो लागतो. आणि नक्कीच एक आम्ही चांगले नशीबवान समजू की अशा विकेटवरती आम्हाला खेळण्याची संधी मिळाली. वारंवार हीच एक स्पर्धा आहे की जिथे सगळ्यांना खेळण्याची संधी असते आणि अशी एक स्पर्धा असते की या मंचावरती येऊन समालोचन करण्याची एक संधी मिळते. नक्कीच याच्यासाठी विशेष आभार म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचे असणार आहेत. हाँ, एक बात तो सही कहा आपने सर, बहुत ही बेहतरीन मैदान है और इस मैदान पे खेलने के लिए सभी इच्छुक रहते हैं. और हम देख सकते हैं 100+ टीमें इस टूर्नामेंट में भाग लेती हैं. थोड़ी देर में मैच शुरू होने जा रहा है. गेंदबाज तैयार, उनके सामने हैं अश्विन और सौरभ की एक बेहतरीन जोड़ी. नाची स्पोर्ट्स विराट, गेंदबाज तैयार, बाएं हाथ से पहली गेंद, ओवर पिच गेंद से खेल दिया है. लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर वहां पर मौजूद हैं. जब तक फील्ड करेंगे दोनों ही बल्लेबाजों ने आसानी से एक रन भागकर पूरा कर लिया. मोहित हैं गेंदबाज सैंडी स्पोर्ट्स की तरफ से और उनके सामने जो टीम है नची स्पोर्ट्स विराट. दोनों ही बहुत ही बेहतरीन टीमें हैं इस क्षेत्र की. सँडी स्पोर्ट कृपया आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवा जेणेकरून या ठिकाणी आम्हाला खेळाडूंची नावं अपडेट करावी लागतात. मोहित तैयार, बाएं हाथ से अगली गेंद लेकर, लो फुल टॉस की गेंद थी, इसे खेलना चाहते हैं लेग साइड की दिशा में. आमिर वहां पर मौजूद, जब तक फील्ड करेंगे दोनों ही बल्लेबाजों ने भागकर एक रन आसानी से पूरा कर लिया और इसे एक रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है 2 रनों पर. हम देख सकते हैं सैंडी स्पोर्ट्स की तरफ से बेहतरीन टीमें दोनों. आज हम देख सकते हैं इन टीमों ने सुबह से ही बहुत ही मेहनत की है इस मुकाम पर पहुंचने के लिए और अगले मुकाम पर भी जाना चाहेंगे दोनों टीमें. नक्कीच सर, रविकांत सर या ठिकाणी जोडले गेले आहेत. एक सुंदर कॉमेंटेटर पाहायला मिळत आहेत. आखोटा पेचा चेंडू हवेमध्ये उडवला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय का? स्वतः गोलंदाज आहे आणि काय जेल टिपलाय, काय जेल टिपलाय, एका हाताने जेल टिपलाय. नक्कीच अतिशय सुरेख झाले. जर एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की मगाशीच आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय तुकाराम मांगेला सर यांनी या ठिकाणी अनाउन्समेंट केली होती की एका हातात जर झेल टिपला तर 200 रुपये पारितोषिक आणि एका हाताने जर झेल टिपला
सॉरी एका हाताने डोल टिपला तर 200 रुपये पारितोषिक आणि जर झेल टिपला गेला तर 100 रुपये पारितोषिक. पण हे कोणासाठी होतं तर हे होतं फक्त प्रेक्षकांसाठी. पण आता मात्र या ठिकाणी एका हाताचा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख झेल टिपला या ठिकाणी गोलंदाज आणि नक्कीच हरिश्चंद्र बहुत ही बेहतरीन गेंदबाजी मानी जाएगी और बहुत ही बेहतरीन कैच पकड़ा है. और मैचेस जीतने के लिए ऐसे कैचेस लेने बहुत ही इंपॉर्टेंट होते हैं. तो एक बेहतरीन गेंद, उसके ऊपर उन्होंने अश्विन को चलता किया और गेंदबाज तैयार अपनी अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर से. ओवर पिच गेंद थी, इसे खेल दिया है लेग साइड की दिशा में, डीप मिड विकेट की दिशा में. फील्डर वहां पर मौजूद और लेंगे एक शानदार कैच वहां पर. थँक्यू. या ठिकाणी अतिशय सुंदर झेल टिपला गेलाय जयेश पाटील मॅन फ्रॉम भिवंडी यांच्या मार्फत. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय हरिश्चंद्र पाटील डोंगरपाडा यांच्याकडून कॅश प्राइज येत आहे प्रेक्षकांसाठी. विशेष या ठिकाणी या मैदानाची खासियत आहे की प्रेक्षक वर्ग जो आहे तो शेवटच्या मॅच पण त्या ठिकाणी हलत नाही आहे. त्यामुळे त्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी एक कॅश प्राइज येत आहे. जर तुम्ही या ठिकाणी झेल टिपताय सीमारेषेबाहेर तर तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर एका हाताने झेल टिपलाय तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि नक्कीच या ठिकाणी मगाशी जो झेल टिपला गेला तन्मय त्यानेही या ठिकाणी एका हाताने झेल टिपलाय. आणि आता मात्र या ठिकाणी पाहतोय आपण रविकांत सर 2 हाताने झेल टिपलाय जयेशने. म्हणजे 2 या ठिकाणी 2-2चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आतापर्यंत फेकून दिले 4 आणि या ठिकाणी 2 धावांवरती 2 खेळाडू बाद झालेत. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी मानी जाएगी केतन की. माफ करना, उनका नाम अभी मिला है केतन. केतन तैयार अपनी अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर से. और पिच गेंद थी, इसे खेल दिया है लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच. गेंद जाएगी सीमा रेखा पार. रन मिलेंगे 4. डीजे और बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था प्रमोद सर. आप देख सकते हैं ऑन अ हैट्रिक थे गेंदबाज, लेकिन जरा भी रिस्क प्रेशर नहीं लिया बल्लेबाज ने. यही खासियत है इन दोनों ही टीमों की, जरा भी प्रेशर नहीं लेते और एकदम खुल के क्रिकेट खेलते हैं. क्या कहना चाहेंगे इसके ऊपर? नक्कीच नक्कीच. आणि सुरेख फटका तो समोरच्या दिशेने खेळला गेलाय आणि नक्कीच जागा बनवली कारण माहित होतं की ऑन साइड ऑफ साइडला या ठिकाणी धावा येत नाहीयेत. पण समोरच्या दिशेने एक सुरेख फटका खेळून या ठिकाणी जागा बनवली आणि 4 धावेने या ठिकाणी आपल्या संघाला चांगलं योगदान मिळवून दिलेलं आहे. और गेंदबाज तैयार अपनी इस ओवर की आखिरी गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर से. स्विच हिट खेलना चाहते थे, गेंद बल्ले पे ठीक से आई नहीं. गेंद जा रही है मिड विकेट, माफ करना लॉन्ग ऑफ के हाथों में. और जब तक थ्रो करेंगे दोनों ही बल्लेबाजों ने आसानी से 2 रन भागकर पूरा कर लिया. और इन 2 रनों के साथ एक ओवर की समाप्ति 8 रन 2 विकेट के नुकसान पर. तो अच्छी शुरुआत मानी जाएगी प्रमोद सर दोनों ही टीमों के बीच. सैंडी स्पोर्ट्स, नची स्पोर्ट्स, विरार की भी 33 रनों का लक्ष्य रखा है. 18 गेंदों में 33 रन बनाने थे इनको मैच जीतने के लिए. तो पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन 2 विकेट के नुकसान पर. तो आने वाली 12 गेंदें बहुत ही विशेष होंगी प्रमोद सर. 12 गेंदों में 25 रन बनाने होंगे अगर इस मैच को जीतना है तो. जरूर जरूर. क्योंकि आपण बघतो या ठिकाणी 12 चेंडू आणि 25 धावा म्हणजे जवळजवळ एका चेंडूवरती 2 धावा येणं आवश्यक आहे. एका चेंडूवरती 2 धावा म्हणजे या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 25 धावांच्या ठिकाणी लक्ष्य गाठायचं आहे. बहुत ही महत्वपूर्ण वो 25 रन होंगे. अगर वो जो भी टीम अगर समझो ये चेस कर लेती है तो एक बहुत ही बड़ा मुकाम होगा, क्योंकि दोनों ही टीमें बेहतरीन टीमें हैं. हमने हर साल इस ग्राउंड पर खेलते हुए इन सारे ही खिलाड़ियों को देखा है. बहुत ही अच्छा खेल का प्रदर्शन करते हैं अपने. तो जो अगले गेंदबाज आएंगे सैंडी स्पोर्ट्स की तरफ से, उनके नाम हमें अभी तक मिला नहीं है. कृपया बॉलर नाव सांगा. आदिल को बुलाया गया है गेंदबाजी करने के लिए. आदिल दाएं हाथ के एक तेज तर्राक गेंदबाज हैं. उनके सामने है सौरभ. तो आदिल तैयार राइट आर्म ओवर से. राइट आर्म ओवर से पहली गेंद, बहुत ही अच्छा एक्शन. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ी सी आउट स्विंगर गेंद थी, जिसके चलते अंपायर का इशारा आता हुआ वाइड. अतिरिक्त के रूप में 1 रन मिलेगा प्रमोद सर. क्या कहना चाहेंगे इसके ऊपर? माफ कीजिए, अंपायर का कुछ वहां डिसीजन चेंज हुआ है. ओके, वाइड कॅन्सल. मला वाटतं लाईनच्या थोडा आतून होता चेंडू आणि या ठिकाणी पंच पुन्हा आमच्याकडे वळता येतं आणि नक्कीच या ठिकाणी एक चेंडू
तेज तरार आखूटप्प्याचा चेंडू होता, परंतु भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. त्यामुळे फलंदाजाला काहीसा चेंडू समजलेला नाही आहे आणि चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे विसावतोय. कोणतीही धाव नाही आहे, निर्धाव चेंडू. आणि या ठिकाणी मला वाटतं आपल्याला आपण बघतोय स्कोरबोर्डवरती तर आतापर्यंत 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं आहे आणि आतापर्यंत 8 धावा. म्हणजे या ठिकाणी धावांचा अजून आपल्याला पल्ला खूप मोठा पार करायचा आहे. ओहो, वेल बोल्ड. थोड़ी सी गेंद बाहर थी जिसके चलते अब अंपायर ने बराबर से उसे देखा है और एक वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त रूप के एक रन की बढ़ोतरी. बहुत ही बेहतरीन एक्शन आदिल का. गेंद थोड़ी सी बाहर थी जिसके चलते अंपायर ने उसे भापा और एक सही डिसीजन दिया वहां पर. तो एक गेंद कर चुके हैं आदिल और एक गेंद पर 1 रन देकर अभी तैयार. बहुत ही अच्छी फील्ड की सजावट देख सकते हैं प्रमोद सर आप यहाँ पर. नक्कीच, कारण ड्यू फॅक्टर आहे. ड्यू फॅक्टरचा थोडासा परिणाम या ठिकाणी होतोय सरळच्या बॅटने आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपला आणि या ठिकाणी बाद व्हावं लागणार आहे सौरभ याला. समोरच्या दिशेने परंतु लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी अतिशय कोणती चूक नाही होते क्षेत्ररक्षकाकडून आणि एक साधा सिंपल असा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि बाद होऊन परतावं लागलंय सौरभ याला. आता नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल होतोय. दरम्यान आपण पाहतोय की 9 धावा आतापर्यंत आणि 3 खेळाडू बाद करण्यामध्ये मला वाटतं 1 चेंडू टाकल्यानंतर या ठिकाणी निम्मा जो सामना आहे 1.3चा सामना या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल. सही कहा प्रमोद सर. और हम देख सकते हैं कि रात का समय है, ग्राउंड पर थोड़ी सी ड्यू है जिसके चलते गेंदबाजों को थोड़ी सी मदद मिल रही है. लेकिन बल्लेबाज भी काफी बेहतरीन बल्लेबाज. गेंदबाज तैयार अगली गेंद लेकर. बहुत ही अच्छी गेंद, इसे खेल दिया है शॉर्ट मिड विकेट की दिशा में. रन आउट का मौका बन सकता है या नहीं. अंपायर का इशारा आया है थर्ड अंपायर. तो थर्ड अंपायर हमारे बीच मौजूद है. थोड़ी देर में थर्ड अंपायर से एक रनआउट को चेक किया जाएगा. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायरला बिझी केलंय. एक धाव अतिशय महत्वाची आहे कारण पाहतोय आपण जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान आणि या ठिकाणी 1.3 या ठिकाणी खेळ संपलेला दिसतोय आणि अजूनही 1.3 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे सँडी स्पोर्ट बघितला तर अजूनही मजबूत स्थितीत आहे, परंतु या ठिकाणी नचिकेत स्पोर्टला काहीतरी करावं लागणार आहे. नचिकेत स्पोर्टला 33 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. या ठिकाणी धडपड करावी लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे आणि अजूनही आपण पाहिलं तर संधी अजून गेलेली नाही आहे. सामना दोन्ही ठिकाणून बॅलन्स आहे. हम देख सकते हैं प्रमोद सर, थोड़ी देर पहले हमने देखा जयेश पाटिल, आमिर दाफेदार गेंदबाज को कुछ समझा रहे थे. थोड़ा सा टाइम मिला उन्हें और वो जानते हैं कि आज नहीं तो फिर कभी नहीं, क्योंकि ये टूर्नामेंट का इंतजार साल भर से लोग करते हैं. 100+ टीम इस टूर्नामेंट में खेलती है और बहुत ही बड़ा टूर्नामेंट होता है. इस टूर्नामेंट को जीतने का हर टीम सपना रखती है. तो बहुत ही बड़ा टूर्नामेंट सर. 100+ टीम, शायद ही महाराष्ट्र में कहीं ऐसा टूर्नामेंट खेला जाता होगा. नक्कीच. आणि तुम्ही म्हणता तसं जर आज जिंकले नाही तर पुन्हा नाही, आज जिंकले नाही तर उद्या पण नाही, कारण आज जर जिंकला तर उद्या येण्याची संधी आहे. त्यामुळे आज जिंका, पुन्हा उद्या या. आज हरला तर पुन्हा 365 दिवस वाट बघा. और कल हम देख सकते हैं प्रमोद सर काफी बेहतरीन खिलाड़ी इस ग्राउंड पर खेलते हुए हमें दिखेंगे जो कि सीनियर लेवल पे क्रिकेट खेलते हैं. इस ग्राउंड की एक खासियत है, जो यहाँ पे जूनियर सीनियर सभी एक साथ खेलते हैं और एक बेहतरीन तरीके से मुकाबले होते हैं. तो थर्ड अंपायर हमारे जो यहाँ पर हैं वो चेक कर रहे हैं. थोड़ी ही देर में डिसीजन हमें प्राप्त होगा थर्ड अंपायर के जानिब से. नक्कीच. आणि आतापर्यंत आपण पाहिलं सर तर DBN लाईव्हने प्रत्येक मुवमेंट या ठिकाणी कॅच केलेली आहे. प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक चित्र या ठिकाणी त्यांनी चित्रित केलेलं आहे आणि या ठिकाणी त्याचाच फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे. नक्कीच फलंदाज धावची झालेला आहे किंवा नाही, आमचे थर्ड अंपायर बिझी झालेले आहेत ते पाहण्यासाठी. आणि अजूनही पाहतोय आपण 10 चेंडू आणि 24 धावा या ठिकाणी पाहतोय आपण. नचिकेत स्पोर्ट बॅटिंग करताना रिक्वायर्ड रन रेट 14.40चा आणि करंट रन रेट पाहतोय आपण जवळजवळ 7च्या घरामध्ये. आदिल गोलंदाजीसाठी एकच चेंडू हाताला. अतिशय सुरेख गोलंदाजी आदिल याची चाललेली आहे. राहुल 2 चेंडू आणि 6 धावा.
विशाल या ठिकाणी नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. दरम्यान नचिकेत स्फोट 3 खेळाडू बाद झालेले आहेत. 9 धावा धावफलके लावले आहेत. अजूनही आमच्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. पाहू शकतो आपण स्क्रीनवरती बॅट या ठिकाणी ट्रॅक होते. चेंडू जवळ येतोय येतोय येतोय. नक्कीच या ठिकाणी थोडासा वेळ लागतोय कारण बॅट थोडी ट्रॅक केलेली दिसते, परंतु पंचांचा निर्णय आपल्याला दरम्यान येणार आहे. चेंडू अजूनही या ठिकाणी हातामध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा पाहिलं जातंय. अतिशय क्लोज अतिशय क्लोज आहे. निश्चितच नॉट आउट डिसीजन येते, नॉट आउट. तो काफी समय लिया प्रमोद सर, काफी समय लिया, लेकिन बहुत ही बेहतरीन डिसीजन दिया यहाँ पर हमारे जो थर्ड अंपायर थे. और मैं एक चीज बताना चाहूंगा प्रमोद सर, कोई भी एक टूर्नामेंट होता है उसमें काफी लोगों की मेहनत होती है. तो जैसे कि हमारे इस टूर्नामेंट में हमारे जो लाइव स्कोरर हैं उनका नाम है अखिलेश, उनका भी तहे दिल से आभार प्रकट करना चाहूंगा. काफी मेहनत की है उन्होंने इस टूर्नामेंट में. आदिल तैयार अपने इस ओवर की अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर से. नक्कीच पंचांच्या डाव्या बाजूने आणि या ठिकाणी बॅटचे कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे बाद होऊन परतावं लागणार आहे राहुल याला. उठा नहीं सकते, लेकिन इन्होंने बहुत ही बेहतरीन तरीके से उसका फायदा उठाया है और अपनी टीम को एक अव्वल दर्जे पे लाके खड़ा कर दिया है. लेकिन हम तारीफ करेंगे नची स्पोर्ट्स की. फाइटिंग चालू है, उनके सारे ही बल्लेबाज प्रयत्न कर रहे हैं कि इस मैच को कैसे भी जीतना है और अगले मुकाम पर जाना है. क्या कहना चाहेंगे उसके? नक्कीच नक्कीच संघर्ष तर करावा लागणार आहे, कारण आपल्याला जर स्पर्धेमध्ये टिकायचं आहे तर मेहनती करावीच लागणार आहे. आणि जर आपल्याला यशापर्यंत पोहोचायचं असेल तर या ठिकाणी आपले प्रयत्न हे प्रामाणिकपणे असणं गरजेचंच आहे. दरम्यान आपण पाहतोय नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल आदिल याचं, कारण आतापर्यंत पाहतोय आपण 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय आणि 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4. पुढचा चेंडू आदिल याचा पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र नवीन फलंदाज दाखल बाबू. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी आदिल की मानी जाएगी सर. जब से ये गेंदबाजी करने आए हैं, एक बहुत ही तेज तर्राक दाएं हाथ के गेंदबाज आदिल अपनी टीम के लिए, और काफी टीम इनकी खुश होगी सैंडी स्पोर्ट्स, जिन्होंने बल्लेबाजी तो अच्छी की थी, उससे अच्छी मुझे लगा उन्होंने फील्डिंग की है इस मैच में और उनके गेंदबाजों ने अच्छा सहारा दिया है अपनी टीम को. नक्कीच आदिलचा पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू भिरकावून दिलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकच धाव मिळेल या ठिकाणी आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय येथील षटक समाप्त होईल. दुसरं 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 11. तो एक धीमी शुरुआत मानी जाएगी प्रमोद सर. 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन 4 विकेट के नुकसान पे है और आने वाले 6 गेंदों में 22 रन बनाने होंगे. तो प्रमोद सर आज नहीं तो कभी नहीं, क्योंकि ऐसा मौका बार बार नहीं मिलेगा आपको. साल में तो एक ही बार ऐसा मौका मिलता है और उसे एक अपने आप खोना नहीं चाहेंगे. जो भी टीम इस मुकाम पे होगी, जहां तक मैं बात कर सकता हूं नची स्पोर्ट्स विरार की, उनकी जो अभी 2 बल्लेबाज खेल रहे हैं उनके पास भी एक सुनहरा मौका है अपने आप को सिद्ध करने का कि हम नीचे नहीं, आने वाले समय में हम ऊपर भी बैटिंग कर सकते हैं. नक्कीच नक्कीच. आणि आपण जर धावफलकाकडे जर नजर टाकली तर चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा पाहिजेत 22 आणि एक आपण बघितलं इकडे तर चेंडू झाले आहेत 12 आणि धावा झाले आहेत 11. म्हणजे इकडे दुप्पट चेंडू आणि निम्म्या धावा आहेत आणि इकडे आता फक्त धावा आहेत 6 आणि त्याच्या दुप्पट धावा म्हणजे 22 धावा या ठिकाणी धावफलकावर लागलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 22 धावा या ठिकाणी नचिकेत स्पोर्ट विरार यांना. तो बहुत ही हाई वोल्टेज मैच. गेंदबाज तैयार राइट आर्म ओवर से. शॉर्ट पिच गेंद थी, गेंद बल्ले पे आई नहीं है ठीक से, खिलाड़ी उसके नीचे आते हुए और एक विकेट लेते हुए अपनी गेंद पर, और एक अच्छा सेलिब्रेशन हम देख सकते हैं वहां पर. बहुत ही बेहतरीन फील्डिंग की सजावट सैंडी स्पोर्ट्स की तरफ से. थोड़े से निराश होते हुए बल्लेबाज बाबू. एक ऊंचा स्ट्रोक खेलने चाहते थे प्रमोद सर, लेकिन बल्ले पे गेंद ठीक से आई नहीं. जो मैंने ड्यू फैक्टर थोड़ी देर पहले आपको बताया था, उसका भी थोड़ा सा इफेक्ट पड़ता है रात के समय.
नक्की चेंडूने उंची गाठली होती परंतु लांबी गाठली नव्हती आणि त्याच ठिकाणी 30 सर्कलमध्ये जो खेळाडू आहे मिड विकेट रिजनला पाहतोय आपण आणि त्याने अतिशय सुरेख झेल टिपलाय आणि काय सेलिब्रेशन आहे, काय सेलिब्रेशन आहे. बहुत ही बेहतरीन फील्ड की सजावट हम देख सकते हैं. लॉन्ग ऑफ पे बैट्समैन बैटर 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 थोड़ा लवकर पड़ा बैटर. कृपया नचिकेत स्पोर्ट विरार आपल्या बॅट्समॅन त्वरित पाठवायचा आहे. मैच को थोड़ा जल्द से जल्द करें क्योंकि काफी देर हो चुका है. 11 बज चुके हैं. तो 11 बज चुके हैं. अभी और 2 मैच आने बाकी हैं. तो जो अगले बल्लेबाज आ रहे हैं नची स्पोर्ट्स की तरफ से 5 गेंदों में और भी 22 रन बनाने होंगे अगर इस मैच को जीतना है. सैंडी स्पोर्ट्स ने काफी अच्छी पकड़ बना के रखी है प्रमोद सर इस मैच में. बहुत ही अच्छी फील्ड की सजावट हम देख सकते हैं. बल्लेबाज जो आए हैं उनका नाम अभी तक हमें मिला नहीं है. तो जो बल्लेबाज स्ट्राइक पे हैं, गेंदबाज तैयार. राइट आर्म ओवर से ओवर पिच गेंद थी, गेंद बल्ले पे आई नहीं और कीपर को भी नहीं समझ में मिली. तो इसके चलते बाय के रूप में 1 रन मिलेगा. बाय का इशारा आ चुका है. हमारे दोनों ही अंपायर बहुत ही बेहतरीन अंपायर सुबह से हम देख सकते हैं एक शानदार तरीके से अंपायरिंग की है अभी तक इस टूर्नामेंट में. नक्कीच मात्र 4 चेंडू आणि 21 धावा. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता नचिकेत स्पोर्ट संघाला. आणि विशेष बघितलं तर असं एवढा अवघड नाहीये. तुम्हाला 2 मोठे फटके मारायचे आहेत त्यानंतर सामन्याचं चित्र बदलू शकतं. आणि या ठिकाणी मोठा फटका खेळता येण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी 1 धाव मात्र मिळेल. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी मानी जाएगी. तीनों ही गेंदबाज जो सैंडी स्पोर्ट्स के थे उन्होंने अपनी टीम के उम्मीदों पे खरा उतरे हैं. और मैं दर्शकों का भी तहे दिल से आभार प्रकट करना चाहूंगा सर कि अभी तक इस ग्राउंड पर जुड़े हुए हैं हमारे साथ. गेंदबाज तैयार. अगली गेंद लेकर शॉर्ट पिच गेंद थी, गेंद बल्ले पे आई नहीं, सीधा गई कीपर के दस्तानों में डॉट बॉल के रूप में. तो लगभग अब सर इस मैच में एक औपचारिकता ही बची है. तो जो इसके बाद के जो मैचेस होने हैं वो ग्राउंड पे मौजूद रहे, हमारी कमेटी के संपर्क में रहे आप लोग. गेंदबाज तैयार. शॉर्ट पिच गेंद थी, बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, गेंद बल्ले पे आई नहीं ठीक से. स्क्वायर लेग के फील्डर उसे फील्ड करेंगे और जब तक थ्रो करेंगे दोनों ही बल्लेबाज आसानी से 1 रन भागकर पूरा कर लेंगे. तो अभी इस इनिंग में 1 ही गेंद शेष है, 2 गेंद शेष है, माफ करना. 4 गेंदें हो चुकी है. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि 19 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सन्मान दिलाय शेवटच्या चेंडूला. आणि नक्कीच या ठिकाणी नचिकेत स्पोर्ट विरारचा संघ आपण या ठिकाणी दाखल झालात. या फेरीपर्यंत आपण आपला खेळ केलात. नक्कीच आपले मनपूर्वक आभार. आणि सॅन्डी स्पोर्ट विरार आपण या ठिकाणी उत्कृष्ट खेळ करून पुढील फेरीत दाखल झालेला आहात. आपले हार्दिक अभिनंदन. तो बेस्ट ऑफ लक सैंडी स्पोर्ट्स. आपने अगले